खूप मनापासून तुमचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. गप्पांना सुरुवात करूया, पण त्याआधी सोसायटी ती कडक डस्ट चहा पिऊया. चहाबाज कोण आहे दोघांमध्ये? मी. खूप चहा लागतो. हो, त्याला सारखा चहा लागतो आणि तो पिताना तो मला उगाचच भरून ठेवतो माझ्या बाजूला ग्लास. म्हणजे हिनी नाही बोलत, आमच्याकडे एक कामाला ताई येतात, त्यांच्या तरी ठेवलेलाच असतो चहा. चहा घेत राहिलं पाहिजे, बरोबर. आमच्याकडे तोच नियम आहे, गप्पांना सुरुवात करण्याआधी चहा घेत राहिलं पाहिजे. आमच्याकडचा आहे सोसायटी ती कडक डस्ट Thank चहा. you. घ्या स्वातीजी, तुषार सर, हा तुमच्यासाठी. आता चहाचा घोट घेत पहिल्या गप्पांना सुरुवात करूया. वा, कधी भेटले तुषार? हे अंगावर तुषार पडले कधी? यांच्या प्रेमाचे तुषार अंगावरती पडले कधी? बेसिकली 2000 साली एक वर्कशॉप करत होते अच्छा. आणि डान्स वगैरे शिकलेली होते आणि असं व्हायचं की घरात बसून करायचं काय शनिवार रविवार. तर मग मला कळलं की तिकडे सीकेपी हॉल मध्ये एक वर्कशॉप लागलाय. डोंबिवलीला? हा, डोंबिवलीला. अच्छा. तर मग मी तिकडे गेले. तिकडे असं झालं की तो जो फॉर्म होता तो फॉर्म मी अर्धवट फिलअप केला. याचं कारण असं की मला त्याच्यावर पत्ता लिहायचा नव्हता प्रॉपर, म्हणून मी अर्धवट पत्ता लिहिला. याचं कारण होतं की घरातले ऑर्थोडॉक्स होते आणि बाबांना ते तयार नव्हते, माझे बाबा या फील्डमध्ये मला पाठवण्यासाठी. सो ते कधीच तयार होणार नाहीत. तर मला असं वाटलेलं की या सगळ्या गोष्टी दिल्या तर हे लोक मागे लागतील आपल्या, मग ते फोन करतात मग ते वरचे, घरापर्यंत पोहोचेल. मग ते घरापर्यंत पोहोचेल, त्याच्यापेक्षा नकोच. म्हणून मी ते असं अर्धवट टाकून निघून आले होते. त्यावेळेला ह्याने नेमका तो फॉर्म याच्या हातात तो त्या दिवशीच पडला. बेसिकली माझ्या मित्रांनीच हे शिबिर आयोजित केलं होतं. त्यात हिने फॉर्म भरला, जो अर्धवट होता आणि जो मला तुझ्या हातात पडला. आणि मला ऍक्टिंग मध्ये काही घेणं देणंच नव्हतं त्यावेळेला. बरं. मी आपलं उगाच असं टाइमपास म्हणून काही कारण तेव्हा कार्यक्रम वगैरे नव्हते त्यावेळेला काही, त्यामुळे म्हटलं चल ना आता काय तू लावलंस ना, मी पण ऍक्टिंग करतो असं म्हणून त्याला मी पण फॉर्म भरला. म्हटलं बघू तरी कोण कोण आहे. तर हिचं फक्त नाव दिसलं. म्हटलं ही चॅप्टर मुलगी आहे. म्हटलं ही तुला आत्ताच सांगतो. म्हटलं हिने तिचा फोटो लावलेला नाही, तिचा पत्ता दिलेला नाही, तिचा नंबर दिलेला नाही. ही कोण आहे मला हिला बघायची म्हटलं मला. आणि मग त्याने झालं की उद्या आम्हाला ही माहिती आधीच पहिला होती. हे बघ, हे कसं कळलं? लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे काही माझ्या झालं नाही. बाबतीत नाही मला झालं, झालं होतं, त्याला तिच्या बाबतीत वाटलं होतं. मला असलं काहीही झालेलं नव्हतं. पण मग हिला कधी वाटायला लागलं जे तुला वाटलं होतं पहिल्यांदाच? ते सोहळ्यात बघितल्या. हो अच्छा, सत्यनारायणाची तेव्हा. पूजा. तरीही ते नाही म्हणत होत. हा, तरी मी नाही म्हणत होते, तरीही कारण नाही म्हणत घरचे. अगं मग म्हणलं, तुला हो असं वाटलं कधी? शिबिर झालं, तबला ऐकला, सत्यनारायणाची पूजा पाहिली, तू प्रेमात पडली कधी? प्रेमात असं नाही. प्रेमात पाडली तिला. हा, म्हणजे पाडली, पकडून पाडली. पकडून पाडली तिला. पकडून. म्हणजे काय ही झालं, प्रेम नावाची विहीर आहे कुठे? सांगतो तुला मी. हा. नाही बेसिकली काय झालं माहितीये का, आम्ही समुद्रावर गेलो, गप्पा मारत बसलो आणि मग मला तू मला नाही का म्हणतेस? म्हटलं नाही का म्हणतेस म्हणजे माझ्याकडे उत्तर नाही आहे. म्हटलं तुझ्याकडे सगळं छान आहे, घरचे पण चांगले आहेत, सगळं बघितलं मी, पण म्हटलं माझ्या घरी मी लव्ह मॅरेज करीन ही पचनीच पडणार नाही. तू हो कधी म्हणालीस? तू खूप बोलतेस. थांब जरा. नाही, मग त्याच दिवशी हो म्हटलं. नाही, कसं म्हंटल ते पण आहे. हा, ते ते हा. ते सेम चर्री रोडचं हे क्वीन्स नेकलेस बसले इकडे बघ आणि अशी मिठी मारली. आता बोल. टीप क्रमांक 1760. ती अशी, मुलगी जर नाही म्हणत असेल तर योग्य संधी बघून मुंबईत या, समुद्रावर न्या, तिला इकडे काहीही नसताना इकडे बघ असं म्हणा, आणि तिने ते काहीही नसलेलं मन लावून बघितलं की लगेच तिला मिठी मारा.